मानव समाचार, मानवता के हक में। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पुलतांबा फाटा ते झगडे फाटा हायवेवर रोड रॉबरी करणाऱ्या गुन्हेगारास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने मालेगाव येथून आणून केले जेरबंद। माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, माननीय श्री स्वाती भोर मॅडम अप्पर जिल्हा अधीक्षक श्रीरामपूर, माननीय श्री संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांनी दिलेले आदेश व सूचनांनुसार पोलीस स्टेशन हद्दीतील उघडकीस न आलेल्या गुन्हे उघडकीस आणण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली असून त्या दृष्टीने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांनी गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्वतंत्र तपास पथक नियुक्त केले आहे। दिनांक 25/4/2023 रोजी रात्री 8:30च्या दरम्यान पुलतांबा फाटा ते झगडे फाटा जाणारे रोडवर झगडे फाटा तालुका कोपरगाव येथे डॉक्टर तुषार बाळासाहेब खंडीजोड वय 24 वर्ष राहणार सोनेवाडी तालुका कोपरगाव हे त्यांचे मोटरसायकलवरून हायवेने घरी जात असताना चांदेकासारे शिवारात पल्सर मोटरसायकलवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी फिर्यादीची मोटरसायकल अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे जवळील मोबाईल, रोख रक्कम, डेबिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असा एकूण 20,900 रुपयाचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला आहे। याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 324/2023 भादवी कलम 392, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटचे तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय बातमीदाराच्या मार्फतीने गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे अमोल राजेंद्र काकळीज वय 25 वर्ष राहणार मालेगाव कॅम्प तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोलीस पथकाने मालेगाव जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेतले व सदर गुन्ह्यास अटक करून त्यास मुदतीत माननीय न्यायालयासमोर हजर करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली। पोलीस कोठडी रिमांडमध्ये आरोपी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असून नमूद गुन्ह्यात चोरून नेलेल्या 20,900 रुपयाच्या मुद्देमालापैकी 20,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट त्याने काढून दिल्याने तो हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्हा करतेवेळी त्याच्या सोबत असलेल्या आरोपीचे नाव त्यांनी सांगितले असून सदर आरोपी हा सध्या इतर पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यामध्ये अटक असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध हा पोलिसांनी फिर्यादीचे चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आधारे व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने अत्यंत कुशलतेने करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। त्यावेळेस सदरची कौतुकास्पद कामगिरी राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, माननीय श्री संदीप मिटके साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कुशारे, सहाय्यक फौजदार सुरेश नागरे, पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख, पोलीस कॉन्स्टेबल अनिश शेख, पोलीस कॉन्स्टेबल रोहित अरवडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल फटांगरे, चालक पोलीस नायक साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल मेढे व पोलीस कॉन्स्टेबल आकाश बहिरट, सायबर सेल श्रीरामपूर यांच्या पथकाने केली आहे। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी मानव समाचार नेहमी बघत रहा। मानव समाचार, सत्य नेहमी सत्यासोबत। कोपरगाव प्रतिनिधी इब्राहिम शेख।